हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आगामी महानगरपालिका निवडणुकीआधीच महायुतीत कमालीची धुसफूस, अनेक जिल्ह्यात युती न करण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी, भाजप नेत्याकडून डिवचणी तर शिवसेनेकडूनही स्वबळाचे नारे। ऐन दिवाळीत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अग्नितांडव, वाशीमध्ये रहिवासी इमारतीतल्या आगीत चौघांचा मृत्यू तर कामोठ्यातल्या आगीत दोघं दगावले। पोलिसांच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या सारसबागेत उद्या दिवाळी पहाट रंगणार, आयोजकांना हिंदुत्ववादी संघटनांनी धमक्या दिल्या होत्या। दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन, केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा सजल्या तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचं पूजन। लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक्त 1 तासासाठी खुला राहणार, यंदा संध्याकाळऐवजी दुपारी 2:15 ते 3:15 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग। मराठवाड्यात शेतकऱ्यांना 346 कोटींची मदत मंजूर, पंधरवड्यातील चौथा आदेश जारी, मदत मात्र दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता। मुंबईला प्रदूषणाचा विळखा, दिवाळी सुरू होताच हवेची गुणवत्ता ढासळली, अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार। दिवाळीला कमी बोनस दिल्यानं कर्मचाऱ्यांनी आग्रा लखनौ एक्सप्रेसवेच्या फतेहबाद टोलनाक्यावरचा गेट उघडला, हजारो वाहनं विना टोल गेल्यानं श्री साई अँड दातार कंपनीचं 25 ते 30 लाखांचं नुकसान। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या